सध्या आपल्या राज्यामध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मनसेने याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे सरकारचाच भाग असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केल्यावरती अनेकांच्या भुवया उंचावल्या। पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही, आग्रह नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात। एकीकडे सरकारनं शैक्षणिक धोरणाचा आधार घेत प्राथमिक शाळेत तिसरी भाषा शिकवली जाईल असा GR काढलाय, तर दुसरीकडे महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार नको, पहिलीपासून हिंदी सक्ती नको। अजित पवार नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये हिंदी असू नये, पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये हिंदी असू नये, पाचवीपासून हिंदी असावं, पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही।